1 जुलैपासून हे राज्य लोकशाहीच्या मार्गाने चालवलं जाईल का याची शक्यता कमी. यंत्रणेचा वापर करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी घेतील. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी 18 जूनला वाराणसी दौऱ्यावर आणि पंतप्रधान काशीतील 300 शेतकऱ्यांना घर देणार. सन्मान निधीचा हप्ता देणार. इटलीमधील वीर सैनिक यशवंत घाटगे यांच्या स्मारकाचा भारत विकास करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना आश्वासन. चांद्रयान 1 मोहिमेचे डायरेक्टर श्रीनिवास हेगडे यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय लष्कराच्या ताकदीत पुन्हा भर. नागास्त्र हे अत्यंत शक्तिशाली ड्रोन लष्कराच्या ताफ्यात. 2 किलो स्फोटकं वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता. उत्तराखंडमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारा टेम्पो अलकनंदा नदीत कोसळला. अपघातात 10 जणांचा मृत्यू. बद्रीनाथ महामार्गावरची घटना. 2024च्या साहित्य अकादमी बाल साहित्य युवा साहित्य पुरस्कार जाहीर. मराठीसाठी युवा साहित्य पुरस्कार देविदास सौदागर यांना जाहीर तर भारत सासणे यांना बाल साहित्य पुरस्कार प्रदान. देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी टाटा समूह स्मार्टफोन उद्योगात उतरणार. टाटा समूह विवो इंडियात 50%पेक्षा जास्त हिस्सा खरेदी करणार असल्याची माहिती. महिंद्रा अँड महिंद्रा देशातील दुसरी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी. टाटा मोटर्सला मागे टाकत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची कामगिरी. मारुती सुझुकी देशातील सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी. T20 विश्वचषकात भारताचा सामना आज कॅनडासोबत. रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार. टेनिसपटू राफेल नदालची विम्बल्डनमधून माघार. पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी चॅम्पियनशिप न खेळण्याचा निर्णय. गेल्याच महिन्यात नदालला फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागलेला. रोड रेस प्रकरणी रवीना टंडन विरोधात पुरावे असल्याचा मोहसिन शेख यांचे वकील अली काशिफ खान यांचा दावा. यावेळी त्यांनी मोबाईलवर अनेक व्हिडिओ पुरावे देखील दाखवले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.